सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अस्थिर वीज पुरवठ्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची पिके, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत श्री दिलीपराव माने यांनी ग्रामस्थांच्या वतीने सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेय साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. माननीय दिलीपराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत भीमा नदी परिसरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत येत्या 2 दिवसांत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बाजार समिती संचालक प्रथमेश पाटील, अविनाश मार्तंडे, नागाण्णा बनसोडे तसेच सरपंच उमेश भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन प्रशासनापर्यंत ठामपणे आवाज पोहोचविणारे नेते म्हणून दिलीपराव माने यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि जनतेच्या हितासाठी लढा देणे ही दिलीपराव माने साहेबांची कार्यशैली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सर्वसामान्यांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक मजबूत होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर नेतृत्व. बघत रहा महाराष्ट्राचा नंबर 1 डिजिटल न्यूज चॅनल, महाराष्ट्र न्यूज 24.